नमस्कार मित्रांनो. या 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 आता प्रामुख्याने बघायला गेलं तर दौंडमध्ये दौंड आणि दौंडच्या परिसरात आजूबाजूच्या परिसरामध्ये एका व्यक्तीची लय चर्चा चालू आहे. बोले त्या व्यक्तीने काम कसं केलंय, नाही केलंय, कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलाय किंवा काय त्यांनी कशा पद्धतीची जादू केली असंच म्हणावं लागेल मला तर. पण आता काय त्याची चर्चा, पण आज प्रामुख्याने त्या माणसाची आज गाठ भेट झाली. आपण या लोणारवाडी गावामध्ये आलो होतो. त्या गावामध्ये असताना त्यांचा प्रचार चालू होता. तुम्हाला आता चेहरा एक प्रकारे ओळखीचा दिसत असेल तर थोडक्यात मी त्यांची ओळख करून देतो. अमर परदेशी म्हणून एक उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी आज सध्या खडकी देऊळगाव या गटातून त्यांनी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरलाय. त्यांची पार्श्वभूमी सांगायला गेलं तर त्यांचे या भागामध्ये अशा लोकांमध्ये चर्चा आहे की त्यांनी कधीही निवडणुकीचा विषय कधी तोंडासमोर घेतला नाही, पण एक लोकांना ज्या पद्धतीने विश्वासात घेऊन त्यांनी ज्या पद्धतीचे कार्य किंवा काम केलं, आता त्या पद्धतीच्या किंवा त्यांनी जी मागणी केली होती त्या भरपूर राजकीय घडामोडी घडल्या. पण आता त्यांना जो मिळतोय लोकांमधनं जो प्रतिसाद मिळतोय कशा पद्धतीने मिळतोय, काय मिळतोय, उमेदवार स्वतः आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार, काय नाव, कसं पद्धतीचा आपला प्रचार चालू आहे, काय सध्या काय वातावरण कसं आहे आपल्या इथे? वातावरण तर सर्वसामान्य लोकांच्यातून चांगलं दिसतंय. मी एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे मला सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना काय अडचणी असतात याची जाणीव असल्यामुळे मी ते काम करत राहतोय. मी गेली 5-6 वर्ष झाले या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवतो, सर्वसामान्य लोकांच्यात वावरतो, त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत ते समजून घेतो. त्यामुळे मला सर्वसामान्य लोकांनी चांगल्या पद्धतीने उभं राहण्यासाठी सांगितलं की तुम्ही इलेक्शनला फॉर्म भरा आणि तिथून पुढे लोक साथ देत आहेत. फक्त काही गोष्टी, आता जी काही निवडणूक आहे, पुढचे जे व्यक्ती आहेत ते एकदम पैशाने श्रीमंत आहेत, राजकारणाने मोठे आहेत, घराणेशाही असल्यामुळे त्या लोकांच्यात आणि आपल्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे ही निवडणूक एक प्रकारे अशा पद्धतीने घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती अशीच चाललेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना मी आपलाच वाटतो आणि त्यांच्यातील आहे असं वाटतं. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी मला उचलून धरलेलं आहे. काय काय जादू काय केलं तुम्ही एवढं, तुम्ही पूर्ण एवढ्या मतदारसंघात प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या तोंडात नाव निघते परदेशी परदेशी, काय कशामुळे? सर्वसामान्य लोकांच्या अडचणी समजतात, त्या सोडवतो. त्यामुळे त्यांनाही वाटतं की हा आपलाच माणूस आहे. त्यामुळे ते लोक आपला म्हणून मला समजतात. लोकांपर्यंत लय कमी कालावधीमध्ये तुम्ही पोहोचला असं नाही वाटत का तुम्हाला? कमी कालावधीमध्ये नाही, आत्ता वाटते लोकांना कमी कालावधीमध्ये. काही लोक इलेक्शन आले की उभे राहतात, इलेक्शन आले की फिरतात. त्यामुळे लोकांना मी जी गेली 5-6 वर्ष लोकांच्या संपर्कात आहे, लोकांच्यात आहे. त्यामुळे असं काही कमी दिवसात असं काही नाही. मला काय म्हणायचंय की आता सध्या तुम्ही अपक्ष म्हणून उभं राहिलेत, तुमच्या प्रतिस्पर्धी म्हणून भरपूर काय असे मातब्बर नेते म्हणलं तरी काय म्हणायला वावगं ठरणार नाही. त्यांच्याशी तोंड देताना काय अडचणी काय? काही लोक बरोबर असतील, सर्वसामान्य जनता आपल्या बरोबर असेल, शेतकरी वर्ग आपल्या बरोबर असेल, तर काय घाबरायचं काही कारणच नाही. लोकांमधनं प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? खूप छान लोकांमधून प्रतिसाद भेटतो. काय वाटतंय कशासाठी तुम्ही हे निवडणुकीला उभं राहिला? काय तुमचं काय कारण काय होतं उभं राहण्याचं? सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी, सर्वसामान्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याच्या, त्यांना ह्या गोष्टी ज्या काही शासकीय योजना आहेत त्या समजून सांगून त्या लोकांपर्यंत त्याचा पाठपुरावा करून पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक लढवतो. आता मला काय म्हणायचंय की तुमचं उद्याच्या भविष्यामध्ये विजन काय असेल तुमच्या ह्या खडकी देऊळगाव राज्यासाठी? उद्याच्या भविष्यासाठी माझं विजन असेल की या गावोगावी चांगले रस्ते, गावोगावी ज्या काही अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी असतील रस्त्याच्या, शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना मिळवण्यासाठी अडचणी असतील, शेतकऱ्यांना ज्या पंचायत समितीमध्ये जाऊन ज्या काही अडचणी येतात, ज्या काही शासकीय योजना घेण्यासाठी अडचणी येतात, या सर्वसामान्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं काम मी करण्याचा प्रयत्न करेल चांगल्या पद्धतीने. आणि मला ह्या अडचणी माहीत आहेत की सर्वसामान्यांना काय अडचणी येत आहेत. शेवटचा प्रश्न फक्त, लोकांना आव्हान काय करताल तुम्ही या माध्यमातून? आज तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय, लोकांच्या मध्ये पोहोचताय, निवडणूक लढवताय. आता तुम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या माध्यमातून भरपूर काही घडामोडी घडतात, आरोप प्रत्यारोपाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात. आव्हान काय करताल लोकांना, नागरिकांना तुम्ही? मी सर्वसामान्य नागरिकांना सर्वांना आव्हान हेच करेल की जे आत्तापर्यंत मला प्रेम दिलं, जे काही ते असंच प्रेम मला 7 तारखेपर्यंत द्यावं आणि मतदानातून मला तुमचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेला पाठवा, एवढंच मी सर्वांना आव्हान करेन.